नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली बातमी या चॅनलवर. पुन्हा घेऊन आलो आहे माहितीपूर्ण व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करताना खूप अशा अडचणी येत आहेत. वरून महाराष्ट्र सरकार 31 ऑगस्ट पर्यंतच तुमचे अर्ज घेणार आहे आणि नारी शक्ती दूत ॲपवर नवीन अर्ज घेत नाही आहे. त्यावर तुम्ही फक्त डिसअप्रूव्ह झालेले अर्ज, तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्ही ते पुन्हा एडिट ऑप्शनचा उपयोग करून ते अर्ज सबमिट करू शकता. आता जी काही माझी लाडकी बहीण या योजनेकरिता जी वेबसाईट आलेली आहे त्यावर तुम्हाला अडचणी येत आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला लॉग इन प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला OTP येत नसेल, OTP आल्यानंतर ती बरोबर असून सुद्धा ती OTP तुम्हाला इनव्हॅलिड OTP म्हणून दाखवत असेल, तुमचा आधार नंबर इनव्हॅलिड दाखवत असेल, असे बहुतेक आपल्याला प्रॉब्लेम्स बघायला मिळत आहे. आता हे का बरं होत असेल, या अडचणीचा उपाय काय असेल, कसं हे ठीक होऊ शकते ते समोर बघू. त्याआधी तुम्ही जर का आपली बातमी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. जर तुम्हाला माझी लाडकी बहीण अर्ज पूर्णपणे माहिती भरून सबमिट करायचा असेल तर ते दिवसाला शक्य नाही होणार, कारण या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ येत आहे आणि अजून कितीतरी लाडक्या बहिणी अर्ज करायला बाकी आहेत. ते सुद्धा हा अर्ज सबमिट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या वेबसाईटवर खूप सारे युजर्स ॲक्टिव्ह स्टेटसमध्ये आहेत, म्हणजेच या पोर्टलवर खूप लोक जास्त प्रमाणात प्रयत्न करत आहेत. या कारणामुळे या वेबसाईटवर लोड येत आहे, त्यामुळे तिथं खूप सारे अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून तुम्ही रात्रीला 12 नंतर किंवा 1 वाजेनंतर तुम्ही हे अर्ज करून बघू शकता, कारण यावेळी खूप युजर्स अर्ज करत नाहीत. त्यावेळी वेबसाईटवरील लोड थोडा कमी असतो. ह्या टाईमला तुमचा अर्ज सबमिट होण्याची 95% शक्यता आहे. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना ह्या माहितीची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, तरच तुम्हाला येणारे अपडेट सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.